हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण रचना शरीर पेपर 2चा वन शॉट घेणार आहोत. सर्व सिलेबस इथे कवर होईल आणि जे काही गेस्ट पेपर आहे राईट, सो ते सुद्धा त्याची स्पेशल प्लेलिस्ट तयार आहे चॅनलवर. गेस्ट पेपर फर्स्ट इयरचे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे जर तुम्ही केले तर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये नक्की 60 ते 70 मार्क्स पडतील. सो गेस्ट पेपरचं प्लेलिस्ट बघून घ्या राईट. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड सर्व माहिती मिळत राहणार आहे. ओके, सो सर्वात फर्स्ट बघा, आपला पेपर 1 झाला आहे राईट. आता पेपर 2मध्ये जे काही टॉपिक्स आहेत आयुर्वेदिक आणि मॉडर्न ते सर्व मी इथे घेणार आहेत. सो सर्वांनी लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर सगळ्यात फर्स्ट आहे आपलं कोष्ट आणि आशय राईट. सो याच्यामध्ये काय आहे, हे SAQचे टॉपिक्स आहे. एक तर कोष्ट येईल किंवा आशय येईल किंवा दोन्ही येऊ शकतात कंबाईनमध्ये SAQला. सो बघा, याचा तुम्हाला श्लोक लक्षात राहिला तर चांगली गोष्ट आहे. नसला लक्षात राहिला तरी देखील तुम्ही त्याला तयार करू शकतात. ओके, फक्त लक्षात ठेवा कोणकोणते कोष्ट आहेत, कोणकोणते आशय आहेत राईट. बघा, स्थानान्य आमाग्नी पक्वाना मूत्रस्य रुधिरस्य च हृदय उंडकफुफ्फुसस्य कोष्ट इति अभिधीयते. म्हणजे आमाशय, अग्न्याशय, पक्वाशय, मूत्राशय, रक्ताशय, हृदय, उंडूक, फुफ्फुस ही कोष्ठाची स्थाने आहेत. चला, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे यकृत आणि प्लीहा. सो यकृत प्लीहाची उत्पत्ती गर्भस्य यकृत प्लीहानो शोणितजो. ओके, स्थान काय आहे, यकृतचं दक्षिण पार्श्व, प्लीहाचं वाम पार्श्व. दोष कोणते आहेत, समान वायू, रंजक, पित्त. धातू कोणते आहे, रक्तधातू, मेद धातू. ओके, कला कोणती आहे रिलेटेड, तर रक्तधरा कला. पेशी कोणत्या आहेत, यकृत, प्लीहा, उंडुकात किती पेशी असतात, 6 पेशी सांगितलेल्या आहेत. स्रोतस कोणते आहे याच्या रिलेटेड, रक्त व स्रोतसांचे मूळ स्थान आहे हे यकृत आणि प्लीहा. ओके, शोणितजो म्हणजे काय, तर रक्तापासून त्याची निर्मिती झाली राईट. त्यानंतर आहे वृक्क. वृक्क म्हणजे किडनी. ओके, सो याची उत्पत्ती कशापासून झाली, रक्त, मेद, प्रसाद, वृक्क म्हणजे रक्त आणि मेद धातूचा जो प्रसाद भाग असतो त्याच्याने झालेली आहे. संख्या आहे 2. स्थान आहे वाव आणि दक्षिण पार्श्व. स्रोतस आहे मेदो व स्रोतसाचे मूळ स्थान. नंतर आहे उंडूक. याचे पर्याय आहे पुरुषधरा, मलाधार, पोटली. ओके, आकार आहे पोटलीप्रमाणे राईट. उत्पत्ती आहे शोणित, किट्ट, प्रवाह व उंडूक म्हणजे शोणित आणि शोणितचा जो किट्ट भाग असतो त्याच्यापासून तयार झालेला. स्थान आहे पक्वाशयाचा एक भाग. पेशी आहेत 6 उंडूकमध्ये. कला आहेत मांसधरा कला, कार्यकर्ता, मल विभाजन. ओके, नंतर आहे बघा फुफ्फुस राईट. सो फुफ्फुसाचं काय आहे तुम्हाला माहितीच आहे, शोणित फेन प्रवाह फुफ्फुस म्हणजे जे काही रक्त आहे त्याचा फेन म्हणजे फेसापासून फुफ्फुसाची निर्मिती झाली आहे राईट. तर याची उत्पत्ती बघा झाली. नंतर स्थान आहे हृदयाच्या वामभागी. ओके, वायू, उदान वायूचे स्थान आहे ते. ओके, आधारस्थान. देन आहे हृदय, माहीत असेल. पर्याय काय आहे याचा, महत. उत्पत्ती कशाने झाली आहे, शोणित, कफ, प्रसाद, रक्त आणि कफ याच्या प्रसाद भागाने. स्थान कोणते आहे, उर प्रदेशात 2 स्तनाच्या मध्ये आमाशयाच्या ऊर्ध्वद्वाराजवळ. संबंध कशाचा येतो, हृदयाचा आशय आणि प्राणवाहिनी धमन्या असतात. हृदयाच्या अधोभागात प्लीहा असते, वामभागात फुफ्फुस, दक्षिणात यकृत आणि क्लोम. झालं. मग आकार कसा आहे, अधोमुखी कमळासारखा. प्रकार, प्रमाण सांगितलेले आहेत 2 अंगुल चरकांनी, 4 अंगुल सुश्रुतांनी. 4थ्या महिन्यात हृदय प्रव्यक्त होते, आपण पाहिलं. पेशी 2 सांगितले आहेत. संधी, मंडल संधी असतात. शिरा 10 असतात, तिथे धमन्या 10 आहेत. धातू कोणकोणते आहेत, रस, रक्त, मांस, शुक्र, ओज. मर्म, रचनेनुसार शिरा मर्म आहे हृदय. ओके, महत्त्व काय आहे, तर हृदय चेतनेचे स्थान आहे, त्रिमर्मापैकी एक आहे, मनाचे स्थान आहे. नंतर आहे आशय शरीर. ओके, सो आशय शरीराची व्याख्या काय, आशय ते द्रव्य अस्मिन्निती आशय, आशया अवस्थान प्रदेश म्हणजे द्रव्य ज्या ठिकाणी काही काळ राहते त्याला आशय म्हणतात. ज्याची संख्या किती सांगितलेल्या आहेत, पुरुषामध्ये 7, स्त्रियामध्ये 8, शारंगधरांनी 10 सांगितलेले आहेत. ओके, नावे बघा आता हे लक्षात ठेवा. आशय असतो वाताशय, पित्ताशय, शेषमाशय, रक्ताशय, आमाशय, पक्वाशय, मूत्राशय, स्त्रीना गर्भाशय 8. आमाशय म्हणजे जे काही आपलं स्टमक आहे. अन्नाचे आशय आहे हे. स्थान आहे नाभी आणि स्तनाच्या मध्ये. स्रोतस आहे अन्न व स्रोतसाचे मूळ स्थान. दोष आहे समान वायू, पाचक पित्त, रंजक पित्त, क्लेदक कफ इथे असतात. पेशी किती आहेत, 2 हृदय, आमाशय. स्नायू किती आहे, सुशीर स्नायू आहे याच्यामध्ये. पक्वाशय
पक्वाशयाचे स्थान कुठे आहे? गुदाच्या वर आणि नाभीच्या खाली, जे काही आपला ॲबडोमेन आहे, राईट. स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन. कला कोणती आहे? ते पुरुष धरा कला. स्त्रोतस तिथे नाही आहे. आणि दोष कोणते आहे? अपानवायू, स्नायू आहे सुषिर स्नायू. नंतर आहे मूत्राशय, राईट. सो मूत्राशयाचं काय आहे? पर्याय बस्ती. यस. स्थान आहे कटिप्रदेशी आणि अल्पशोणिता असलेल्या ठिकाणी. आकार काय आहे? भोपळ्याप्रमाणे किंवा अधोभागी अधोभागी भोपळ्याप्रमाणे. ओके. संबंध काय आहे? तो नाभीचा, पुष्ट, कटी, मुष्क, भूत, वंशन, शेफचा. ओके. स्नायू कशा आहे? सुषिर. पेशी किती आहे? 2. धमनी आहे 2. मूत्र आहे धमनी. स्रोतस आहे मूत्र व स्रोतसाचे मूलस्थान. त्रिमर्मापैकी एक आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे बस्ती. मर्म प्रकार कोणता आहे? हा स्नायू मर्म. प्रमाण आहे 4 अंगुल. झालं. प्रमाण शरीर इझी आहे, राईट. नियते आणि नीती मानम म्हणजे ज्याद्वारे मोजण्याचे काम केले जाते त्याला प्रमाण म्हणतात. महत्त्व काय आहे? तर आयु, बल, ओज, सुख, वित्त इत्यादी गुण प्रमाण अंगप्रत्यंगावर अवलंबून आहे. जर हे प्रमाण हीन आणि अधिक झाले तर गुणांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. बरोबर. प्रकार किती आहे? याचे 2 टाईप्स. अंगुली प्रमाण, अंजली प्रमाण. अंगुली प्रमाण म्हणजे काय? शरीर आणि शरीरात अंगप्रत्ययाचे प्राकृत स्वरूप ठरवण्यासाठी स्वतःच्या अंगुलीच्या सहाय्याने अंगप्रत्यंग मोजतात. ओके. चरकांनी 84 अंगुले सांगितले शरीराचं माप. अष्टांगनी 84 अंगुले, सुश्रुतांनी 120 अंगुले सांगितले. नंतर आहे अंजली प्रमाण. शरीरातील रसरक्तादी द्रवस्वरूप व मज्जादी सारखे सांद्र घन घटक हे प्रमाणात मोजण्यासाठी हे प्रमाण स्वतःच्या अंजलीने मोजतात, म्हणजे ओंजळ हाताचे. आता हे लक्षात ठेवा. ओके. MCQ बघा. उदक म्हणजे जल. जलचे प्रमाण आहे 10 अंजली. रसाचे 9, रक्त 8, पुरी 7, गफ 6, मूत्र 4. इथं आहे पित्त. ओके. सो पित्त 5. बघा अशी तुम्ही ट्रिक लावू शकता. पित्त 5 प. ओके. पित्त 5, मूत्र 4, वसा 3, मेदस्तन्य 2, मज्जा 1, शुक्र हाफ, ओज हाफ, मस्तिष्क हाफ. ओके. झालं. नंतर आहे मर्मशरीर. मर्मशरीर म्हणजे काय? तर बॉडीमध्ये असे व्हायटल्स पॉईंट्स की जर तिथे आघात झाला तर बॉडीला सगळ्यात जास्त हानी होऊ शकते. ओके. किंवा मृत्यूही होऊ शकतो, राईट. सो बघा तर व्याख्या काय आहे? मर्मानी नाम मांसशिरा स्नायू अस्ति संधी सन्निपात तेषु स्वभावात व विशेष प्राण तिष्ठति. ज्या ठिकाणी मांसशिरा स्नायू अस्ति संधी यांचा सन्निपात होतो त्या स्थानास मर्म असे म्हणतात आणि मर्मात प्राणाचा निवास राहतो. तर संख्या किती आहे? सप्तोत्तर मर्मशता म्हणजे 107 संख्या आहेत पूर्ण बॉडीमध्ये. ओके. निरुक्ती मारयंती इति मर्माणी. याचे प्रकार 4 सांगितलेले आहेत. सर्वात फर्स्ट आहे रचनेनुसार म्हणजे त्याचं स्ट्रक्चरनुसार. आता सुश्रुतांचं वेगळं आहे, अष्टांग हृदयाचं वेगळं आहे. तर मग असं तुम्ही लक्षात ठेवा. शिरा मांसाचे किती टाईप सांगितले? 11. शिराचे 41, स्नायूचे 27, अस्थिचे 8, संधीचे 20 असे टोटल 107 झाले. आणि ते अष्टांग रचनेनुसार मांस 10, शिरा 37, स्नायू 23, अस्थि 8, संधी 20, धमनी 9. स्थानानुसार आता सेकंड टाईप आहे स्थानानुसार लोकेशन. शाखाचे 11 मर्म म्हणजे 4 शाखाचे 44. मध्य शरीरमध्ये 26 आहेत. ऊर्ध्वजदृगतमध्ये 37 आहे. झाले टोटल 107. थर्ड आहे टाईप परिमाणानुसार. ओके. मग 1 अंगुलीवाले मर्म किती आहे? 12, 2 अंगुलीवाले 6, 3 वाले 4, 4 वाले 29 आहेत आणि हाफ अंगुलीवाले 56 मर्म आहे. टोटल 107 झाले. आता चौथा टाईप इम्पॉर्टंट आहे परिणामानुसार म्हणजे काहीतरी इफेक्ट पडतो त्याच्यानुसार. त्याच्यात फर्स्ट आहे सध्या प्राणहर म्हणजे काय? तर लगेच प्राण जर तिथे आघात झाला तर लगेच प्राण हा निघून जातो. सो याची संख्या आहे 19. याच्यामध्ये अग्निमहाभूत असते. परिणाम काय होतो? तात्काळ किंवा 7 दिवसाच्या आत मृत्यू होऊन जातो व्यक्तीचा. नंतर आहे सेकंड आहे कालांतर मर्म. याची संख्या आहे 33. महाभूत अधिक्य आहे अग्नी आणि सोम. याच्यात 15 ते 30 दिवसाच्या कालांतरात मृत्यू होतो. नंतर आहे विषलग्न मर्म. याची संख्या 3 आहे. महाभूत आहे वायू. याच्यात शल्य जर काढलं तर प्राणवायू निघतो. म्हणजे काही पण आपण शल्य हतियार जर त्याच्यात घुसलं बॉडीमध्ये तर ते जर काढलं हतियार तर मृत्यू होऊ शकतो. नंतर आहे वैकल्यकर मर्म. याची संख्या आहे 44. याच्यात आहे सोम महाभूत आणि मनुष्य विकलांग होतो जर इथे आघात झाला तर. नंतर आहे रुजाकर मर्म. याची संख्या आहे 8. याच्यात आहे अग्नी आणि वायू आणि याच्याने तीव्र वेदना उत्पन्न होते तिथे आघात झाला तर. हे इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे त्रिमर्म. डायरेक्ट LAQचा क्वेश्चन आहे. सो महत्त्व काय आहे बघा? त्रिमर्माच्या ठिकाणी विशेष प्राण आश्रय असतात. आघात झाल्यास त्वरित मृत्यू,
सर्व मर्म यावर अवलंबून आहे. चरकाने विशेष प्राधान्य दिले. सर्वात जास्त महत्त्वाचे मर्म आधुनिक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. ट्रायपॉइड ऑफ लाईफ. सर्वात फर्स्ट आहे हृदयमर्म. सो याची संख्या 1 आहे. विद्यलक्षणे काय आहे? त्वरित मृत्यू. प्रकार रचनेनुसार शिरामर्म आहे. परिणामानुसार सद्यप्राणहार आहे आणि परिमाणानुसार 4 अंगुल आहे. स्थान आहे मेडियास्टियम. धमनी आहे 4. हृदयाला प्राण, उदान, मन, बुद्धी, चेतना, महाभूताचे अधिष्ठान म्हणतात. नंतर आहे बस्ती म्हणजे युरिनरी ब्लॅडर. संख्या 1 आहे. विद्यलक्षण आहे सडन डेथ. स्थान आहे मूत्राशय. रचनेनुसार स्नायुमर्म आहे. परिणामानुसार सद्यप्राणहार. परिमाणानुसार 4 अंगुल. अधिष्ठान काय आहे? शुक्रवार, स्रोतस, मूत्रवार, स्रोतस आणि स्थूलभूत. नंतर आहे शिर म्हणजेच ब्रेन. त्यालाच अधिपती मर्म कुठं आहे? तर ब्रेनमध्ये, राईट. सो संख्या किती आहे? 1. विद्यलक्षण काय आहे? सडन डेथ. स्थान काय आहे? शिरा आणि संधी सन्निपात आणि मस्तिष्काच्या तिथे. प्रकार काय आहे? परिणामानुसार सद्यप्राणहार. रचनेनुसार संधी. परिमाणानुसार 4 अंगुल. अधिष्ठान काय आहे? मस्तिष्क, प्राणवाह, स्रोतस. कार्य काय करतो? सूर्याबरोबर जशी त्याची किरणे असतात तसेच शिरांमध्ये ज्ञानेंद्रिय आणि चेतना देणारा प्राण देणारा प्राणवाही स्रोतस आहे शिर. ओके. नंतर आहे शिराशारी. ओके. सो बघा, सरनाथ शिरा म्हणजे यात एका द्रव्य एका अवयवाकडून अन्य अवयवांकडे जाते. स्वरूप कसं आहे? याचं मूळ स्थूल, जड, पुढे पुढे सूक्ष्म होत जातात झाडांच्या पानाच्या शिराप्रमाणे. मूळ स्थान काय आहे? सुश्रुतांनी नाभी सांगितले, वाग्भटांनी हृदय सांगितलेलं आहे. संख्या किती आहे? टोटल 700. मूल शिरा 40 आहे. सुश्रुतांनी आणि वाग्भटांनी 10 सांगितलेले आहेत. आता त्याचे टाईप्स आहे बघा. वातः, पित्तवह, कफवह, रक्तवह. वातवह 10 आहेत, त्यालाच अरुणा म्हणतात. आणि टोटल बघितलं तर 175. पित्तवह सुद्धा 10 आहेत, त्याला नीला म्हणतात. 175. कफवह 10 आहेत, त्याला गौरी म्हणतात. रक्तवह 10 आहेत, त्याला रोहिणी म्हणतात. ओके. हे लक्षात ठेवायचं असं चार्ट. षडंगानुसार विभाजन आहे. शाखामध्ये 400 असतात. कोष्टामध्ये 936. ऊर्ध्वचतुर्गत 964. हे 964 आणि हे 100. सो कार्य काय आहे? जसे केदारकुल्य न्यायाने शेताचे पोषण होते तसे शिराने शरीराचे पोषण होते. उपस्नेहन व पोषण हे प्रसारण व आकुंचनाने होते. प्रकार काय आहे? वेद्य म्हणजे ज्याला वेधन कर्म म्हणजे पंक्चर करू शकतो ते आहे 3302. आणि अवेद्य म्हणजे ज्यांना वेधन कर्म करता येत नाही ते आहेत 98. राईट. नंतर आहे धमनी शारीर. यस. सो धमन्नात धामन्य. ज्या प्रणालीतून वायूचे वहन होते. मूल स्थान आहे नाभी. 24 नाभी प्रवाह अभिहित म्हणजे संख्या 24 सांगितलेली आहे. ऊर्ध्वकमध्ये 10, अधोकमध्ये 10, तिर्यकमध्ये 4. गाडीच्या चाकाप्रमाणे धमन्याचं स्वरूप आणि नाभीभोवती पसरलेल्या असतात. ऊर्ध्व, अधो, तिर्यक दिशेने जाऊन पोषण करतात. प्रकार आणि कार्य. ऊर्ध्वक धमन्या काय करतात? शब्द आदी गुण, उच्छ्वास, निश्वासद्वारे हसणे इत्यादी कार्याचे वहन करून शरीराचे धारण करतात. अधो काय करतात? मलमूत्र, वात, पुरुष, शुक्र, आर्त अधो दिशेने वहन करतात. तिर्यक काय करतात? 4 धमन्या शेकडो हजारो शाखेमध्ये विभाजित स्वेद वहन व उत्सर्जन करतात. धमन्यात छिद्रे असतात, त्यामुळे रस उपचय होऊन शरीराचे पोषण होते. धमनीमुळे इंद्रियाचे पोषण होते. त्यानंतर आहे स्रोतस शारीर. हे तर तुम्हाला चार्ट माहिती असेल. स्रोतस्थात चरकानुसार, सुश्रुतानुसार तोच इथे कॉपी करायचा आहे. उत्पत्ती काय आहे? स्तनात स्रोतांची, ज्यातून शरीर घटकांचे श्रवण होते. स्वरूप काय आहे? त्याच्यात आकार, वृत्त, स्थूल, सूक्ष्म, धीर, प्रधानवत असतो. प्रकार काय आहे? यावंतही लोके मूर्ती म्हणतो भावविशेष. ते श्लोक लिहायचा. ओके. त्याचे प्रकार 2 आहेत. बहिर्मुखी आहे 9 पुरुषांमध्ये, 12 स्त्रियांमध्ये. कोणते आहे? कर्ण 2, नेत्र 2, गुद 1, मुख 1, नासा 1, मेढ्र 1. आणि स्त्रीमध्ये स्तन्यवाह 2, अधोरक्तवह 1. आणि अंतर्मुखीमध्ये 13 चरकने सांगितलेले आहे आणि 11 जोड्या म्हणजेच 22 सांगितलेले आहे. सुश्रुती. MCQचा क्वेश्चन. सो हा जो पुढे चार्ट आहे क्रियामध्ये आपल्याला करायचा आहे. सेम रचनामध्ये सुद्धा करायचा आहे. सो तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असतं. आणि ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांना हाफ प्राईजमध्ये याचे नोट्स मिळून जातील. ओके. त्यानंतर आहे कला शरीर. ओके. सो व्याख्या आहे बघा. कला खल्पवती सप्तसंगवती धत्वा शयांतर मर्यादा म्हणजे धातू आणि आशय यांच्यामध्ये ज्या मर्यादा असतात त्यांना कला असे म्हणतात. त्याची संख्या टोटल आहे 7. ओके. डायरेक्ट LQ आहे कला शरीरावर. सो स्वरूप बघा. ज्याप्रमाणे झाडाच्या खोडावर आघात झाला तर त्यामध्ये रसभाग दिसतो. मांसाचे छेदन केल्यास रक्त इत्यादी धातू दिसतात.
स्नायू, जरायू, कफाच्या आवरणाने झाकलेल्या असतात ह्या कला. ओके. प्रकार बघा, सर्वात फर्स्ट आहे मांसधरा कला. प्रथम आता हे जे श्लोक आहे याचा झाला पाठ जर ठीक आहे, नाही तर काय हरकत नाही. मांसधरा कला बघा, सिरा, स्नायू, धमनी, स्रोतस ह्याची प्रताने मांसात पसरलेली असतात. उदाहरण कमळाप्रमाणे. नंतर आहे रक्तधरा कला. यकृत प्लीहा यामध्ये असते ही कला. उदाहरणार्थ क्षीरी वृक्षाच्या आघात झाल्याप्रमाणे. नंतर आहे मेदोधरा कला. हे मेदाचे धारण करणारी आहे, लहान आणि मोठ्या अस्थिंमध्ये असते आणि शुक्र मांसाच्या स्नेहाला वसा असे म्हणतात. नंतर आहे श्लेष्मधरा कला. सर्व प्राणीमात्रांच्या संधीमध्ये असते. जसे की चाकाचा अक्षाला स्नेह लावल्यास चाक चांगले चलते, तसे ती संधी चांगली वर्क करते. नंतर आहे पुरुषधरा कला. ग्रहणी पक्वाशयाच्या आश्रयाने राहून मलाचे विभाजन करते ही कला. सारभाग, आहार, रस, किट्टभाग, मलमूत्र यांचे विभाजन करते आणि वायू आणि अग्नीद्वारे केले जाते. नंतर आहे पित्तधरा कला. आमाशयातून पक्वाशयापर्यंत पसरलेली असते. चतुर्विध अन्नाच्या धारणाचे कार्य करते. ओके. आता हे तर तुम्हाला माहीत आहे, आशित, खादित, पित्त, लोड. ओके. नंतर आहे शुक्रधरा कला. सर्व प्राणीमात्राचे सर्व शरीर व्यापून टाकते आणि बस्तीद्वाराच्या खाली 2 अंगुले व दक्षिण पार्श्व बाजू स्थित आहे आणि दुधामध्ये जसं तूप असतं तशी ही शुक्रधरा कला आहे. नंतर आहे इंद्रिय शरीर. ओके. सो बघा, इंद्रिय शरीरामध्ये ज्ञान प्राप्त करून देणे हे इंद्रियाचे काम आहे, यालाच इंद्रिय असे म्हणतात. उत्पत्ती कुठून झालेली आहे? वैकारिक अहंकारापासून तेजस अहंकाराच्या सहाय्याने 11 इंद्रिय निर्माण झाले. आपण पाहिलं PV मध्ये. इंद्रिय संख्या प्रकार: ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, उभयात्मक मन 1. ज्ञानेंद्रिय कर्ण. पर्याय काय आहे? श्रोत्र, कान, उत्पत्ती, शब्द, गुण, आकाश, महाभूतापासून. विभाग आहे कर्ण शुष्कुली 2, कर्णपुत्रिका 2. प्रमाण आहे 4 अंगुल. अस्थि आहे घ्राण कर्ण तरुणानी अस्थि. संधी काय आहे? शृंगाटक. सिरा 10 असतात. धमनी शब्दवाही धमनी. मर्म आहे विधुर मर्म, शृंगाटक मर्म इथे. नंतर आहे त्वचा स्किन. याची उत्पत्ती मांसधातापासून. मांसधातूचा उपधातू आहे हे. तापलेल्या दुधाची सहाय असते तसं ती त्वचा असते. पंचमहाभूत वायू आहे. ज्ञान स्पर्श ध्यान होतं. प्रकार सुश्रुतांनी 7 सांगितलेले आहे. अभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मांसधरा. ओके. याचं हे लक्षात ठेवायचं. MCQ आहे. 1/18, 1/16, 1/12, 1/8, 1/5, 1 आणि 2. ओके. चरकांनी सांगितलेले आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी. ओके. दोष कोणते आहे याच्यात? वातदोष आणि भाजक पित्त. धातू कोणते? रसधातू, रक्त, मांस आणि शुक्र. मल आहे श्वेत, धमनी आहे 4 तिर्यक, कार्य आहे गुणाचे ज्ञान आणि आवरण. नेत्र. पर्याय आहे चक्षु, नयन, दृक, नेत्र. उत्पत्ती आहे तेजस्तास्तु, रूपद, रूपेंद्रिय. तेज महाभूतामुळे. प्रमाण आहे 2 अंगुल. विभाग आहे बघा, मंडल 5 आहे, संधी 6 आहेत आणि पट्टल 6 आहे. नंतर आहे स्रोतस. बहिर्मुख स्रोतसामध्ये तर पेशी 2 आहे, सिरा 36 आहेत, धमन्या 2 आहेत. दोष प्राण, उदान, आलोचक, पित्त आणि तर्पक. मल आहे मज्जा धातूचा मल आहे. याच्यात मर्म आहे अपांग, मन, शृंगाटक आणि आवर्त मर्म. जिव्हा. जिव्हा जी आहे आपली त्याच्यात पर्याय आहे रसना, जीभ, मक्तायन. उत्पत्ती आहे कफ, शोणित, मासना, सारो, जेव्हा प्रजा येते. रचना सप्तसेवनीपैकी 1. दोष बोधक कफ, धमनी 2, रसगाही 2, भाषण करणे. सिरा 9 आहेत, मर्म आहे शृंगाटक. झालं. नंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. याच्यामध्ये काय? पेरिकार्डियम ते तुम्हाला माहीत आहे. कवरिंग ऑफ हार्ट, रूट ऑफ ग्रेट वेसल्स, मेडियल, मेडियास्टिनम 2 पार्ट्स असतात. फायब्रस, सिरस. फायब्रसमध्ये एंटर अँड लिव्ह हार्ट, अपेक्स, बेस. आता तुम्हाला ही डायग्राम एक तर काढून घ्यायची हार्टची आणि मग त्याचं डिस्क्राईब करत राहायचं. ओके. सो हे झालं. त्यानंतर हार्टचं पहिले आयुर्वेदाचा पार्ट लिहून टाकायचा आणि नंतर त्याचं मॉडर्नचं जे विचारलं आहे ते लिहायला स्टार्ट करायचं. मग हार्टचं तुम्हाला माहिती आहे, आपण पाहिलं त्रिमर्मामध्ये. राईट. रक्त, गभ, प्रसादाच्या ह्याच्यातून. पर्याय महत आहे. मातृजवयव आहे. 4थ्या महिन्यात उत्पत्ती होते. आकार अधोमुखी, कमळ. दोष कोणते आहे हे सगळं तुम्ही लिहू शकता. ओके. हार्ट इज कोनिकल हॉलो मस्क्युलर ऑर्गन. हे स्टार्टिंग इंट्रोडक्शन लिहायचं. वेट 300 ग्राम इन मेल, 250 इन फिमेल. ओके. 4 चेंबर आहेत. रेंडो ॲट्रियम आहे. 2 हे आहे. अपेक्स आहे, त्याला बेस आहे. 3 सरफेस आहे. 4 बॉर्डर आहे. ओके. हे तुम्हाला माहीतच असेल, बेसिक आहे हे. ओके. वॉल्स त्याचे लिहायचे. ॲट्रोव्हेंट्रिक्युलर, सेमिलोनार व्हॉल्स.
ओके. नर्व्स लिहायच्या, पॅरासिम्पॅथॅटिक वॅगस नर्व, सिम्पॅथॅटिक थोरॅसिक सेगमेंट. ओके. देन नंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सुद्धा प्लुरा आहे, कवरिंग ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यामध्ये सिरस मेम्ब्रेन लाईन बाय मेझोथेलियम, 2 प्लुरल सॅक आयदर साइड ऑफ मीडियास्टिनम, आउटर लेअर पॅरायटल प्लुला, इनर लेअर विसरल ऑर पर्मनरी. त्याच्यामध्ये गॅप असतो ते प्लुरल स्पेस. ओके. देन नंतर क्लिनिकल ॲनाटॉमी सुद्धा विचारू शकतात. प्लुरल रिफ्युजन, न्यूमोथोरॅक्स, प्लुरेसी. ओके. देन नंतर आहे आपलं मेन लंग्स. ओके. Situated in thoracic cavity, separated by mediastinum, brown and gray in color. Apex, upper and base resting on diaphragm. 3 borders आहेत, 2 surface आहे त्याच्यात. ओके. रूट ऑफ लंग्स येऊ शकतं. ओके. स्ट्रक्चर विच आयदर एंटर और कम आउट ऑफ लंग्स ॲट हायलम. ओके. लाईज अपोजिट टू 5th, 6th and 7th vertebra. कंटेंट काय आहे ह्याच्यात? प्रिन्सिपल ऑफ ब्रॉन्काय ऑफ लेफ्ट, epartial and hypartial bronchi at right, 1 pulmonary artery, 2 pulmonary veins, bronchial arteries, brachial veins, anterior and posterior pulmonary plexus of nerves, sympathetic of lungs. Okay. Then right lung, left lung, right lung have 3 lobes, 2 fissures, and left lung ला 2 lobes असतात. Okay. Oblique fissure cuts into whole thickness of lungs except hilum, and lower lobe is more posterior, upper and middle lobe is more anterior. Nantar hai horizontal fissure, so passes from anterior border up to oblique fissure, separate medial lobe from upper lobe. Okay. Runs horizontally at the level of 4th costal cartilage. Tongue shaped projection of left lung below cardiac notch called as lingula. Okay. MCQ. 2 surfaces, right? Costal surface, medial surface. Costal surface is large and convex, medial is postal vertebral part, anterior mediastinal part. So this is impression on mediastinal surfaces, right lung, left lung. Okay. So right lung जर आला तर सगळं जे काही आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या रिलेटेड आहे ते लिहायचं. जसं की बघा, राईट लंगमध्ये सर्वात पहिले इम्प्रेशन कसं होतं? ऑसोफेगस, ट्रॅकिया, right vagus nerve, SVC, IVC, hilum, right atrium of heart. ओके. आणि याच्यामध्ये लेफ्ट लंगमध्ये ऑसोफेगस सेम आहे, मग आहे थोरॅटिक डक्ट, लेफ्ट लॅरेंजियल नर्व, ट्रॅकिया, लेफ्ट फ्रेनिक अँड व्हेगस नर्व, डिसेंडिंग थोरॅकिक ॲरोटा, पल्मनरी ट्रक, हायलम, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ऑफ हार्ट. देन नर्व सप्लाय, पॅरासिम्पॅथॅटिक, सिम्पॅथॅटिक. येस. नंतर आहे डायफ्रॅगम, chief muscle of respiration, dome shape, partition between thoracic and abdominal cavity. Origin, sternal, costal and lumbar. Sternal origin, back of zippered process to fleshy shape. Costal origin, slips, integrates with transverse abdominis muscles. Lumbar vertebrae, medial accurate ligament, lateral accurate ligament, median accurate ligament, left crus and right crus. Then insertion, हे तुम्हाला झालं तर करा, नाहीतर काही हरकत नाही. नर्व सप्लाय, फ्रेनिक नर्व, पेरिफेरल नर्व. क्लिनिकल ॲनाटॉमी, हिकअप्स, डायफ्रॅगमॅटिक हेर्निया, युनिलॅटरल पॅरालिसिस. नंतर आहे युरिनरी सिस्टम. So kidney situated on posterior wall of abdominal wall behind peritoneum, remove waste product, occupy hypochondrial lumbar and umbilical region. Right kidney slightly lower and forward than left kidney, 11 cm long, 6 cm broad, 3 cm thick. Left kidney slightly longer and narrower, weight 130 gram for female and 150 gram in male. Bean shaped fetus kidney is lobulated and made up of 12 lobules. मग याचा आयुर्वेदिक पाठ लिहायचा. रक्तमेध याच्या प्रथम भागापासून स्रोतस, मेदो व स्रोतस, पर्वसंधी मर्म आहे, स्थान वृक्क, वाम पार्श्वभागी, दुसरे दक्षिण पार्श्वभाग. एक्सटर्नल फीचर्स, पोल असतात त्याला, अपर पोल, लोअर पोल, सरफेस आय, अँटेरियर, पोस्टेरियर, बॉर्डर, मीडियल, लॅटरल, हायलम, anterior side to posterior side. Capsule or covering, fibrous capsule, thin membrane, perineal and peripheric fat, adipose disc outside fibrous capsule. Then I have nephron, renal
capsule or malpharyngeal capsule, capillaries, glomerulus, and Bowman's capsule. Renal tubule, PCT, DCT, loop of Henle, and collecting duct. हे त्याचे कॉन्स्टिट्युएंट आहे, राईट. नर्व सप्लाय काय आहे? रिनल प्लेक्सस, पोलिया प्लेक्सस, सिम्पॅथेटिक नर्व्स. क्लिनिकल अनाटॉमी, रिनल फेलियर, रिनल स्टोन्स, पॉलिसिस्टिक किडनी, रिनल edema, nephritis, renal tumor, TB of kidney. Okay, then I have ureter. Thick walled muscular tubes convey urine from kidney to urinary bladder. Length 25 to 30 centimeter, diameter 3 millimeter. Begin with renal sinus, funnel-shaped dilated pelvis, start from hilus of kidney, narrow till end of kidney, downward slightly medial to transverse process. Okay. Then blood supply, upper part renal artery, middle part branches of aorta, pelvis part branches of from aside medial rectal. Nerve supply, sympathetic, parasympathetic. Clinical anatomy, ureter, colic stone, duplex ureter. Okay. Urinary bladder, muscular reservoir of urine, lies anterior part of pelvic cavity, changes shape and size according to urine amount, empty, lies internally in pelvis, fill abdominal cavity up to umbilicus. Okay, so हे झालं त्याचं. सो त्याच्यानंतर स्टमक, राईट. सो डेफिनेशन, मस्क्युलर बॅग, वाइडेस्ट, मोस्ट डिस्टेन्सिबल पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह ट्यूब, connects lower end of esophagus and duodenum, acts as a reservoir of food, helps in digestion of carbohydrates, proteins and fats. Easy, तुम्हाला तर सर्व ऑर्गन्सचा बेसिक माहीतच असेल, राईट. Location lies obliquely in upper and left part of abdomen. Shape and position. Shape depends on the degree of tone of its muscles and muscles of body. Size and capacity. Distensible organ 25 cm long. Mean capacity 1 ounce. That is 30 ml. At birth time 1 liter. At puberty and 1.5 or 2 liter at when adults. External feature, 2 orifices means openings, 2 curvatures, 2 surface, 2 parts. 2 orifices, cardiac orifice, pyloric orifice, yes you know. Then curvature, lesser curvature and greater curvature, yes. 2 surfaces, anterior or anterior superior, posterior surface. Parts of stomach, fundus, body, pylorium, antrum and pyloric canal. Okay. Gastric glands, mucous cells, chief peptic or zygomatic cells, and then parietal or oxyntic cells. SCL secrete करतात, हे digestive system secrete करतात आणि mucus secrete करतात. ओके, सो हे झालं स्टमकची डायग्राम काढायची. त्यानंतर आहे स्मॉल इंटेस्टाईन. लेंथ आहे 6 मीटर लॉंग, ग्रेटर इन मेल दॅन फिमेल, ग्रेटर इन कॅडेवर. पार्ट्स, 1 अप्पर फिक्स पार्ट and second lower mobile part. Function, digestion and absorption. Then I have duodenum. Synonyms, पित्तधरा कला, आज्ञांत्रक. Definition, shorted, widest, most fixed part of small intestine extended from pylorus to duodenojejunal flexure, curved around the head of pancreas in the form of letter C. Location, lies above level of umbilicus opposite to L1, L2 and L3 vertebra. Length is 5 cm long to 10 inches. Parts, first superior, second descending, third horizontal, fourth ascending. Okay, so हे झालं. then आहे jejunum and ileum. The jejunum and ileum are mobile, suspended from posterior abdominal wall by mesenteric jejunum, upper 2/5 of the mobile part of small intestine, ileum lower 3/5 part. Then jejunum begins at duodenojejunal flexure, ileum remains at ileocecal junction. Okay, then the large intestine, त्यालाच पक्वाशय म्हणतो. Features, the large intestine extends from ileocecal junction to anus, 1.5 cm long, divided into cecum, ascending colon, transverse colon, descending colon, sigmoid, rectum, anal canal, anus. Then हे झालं.
ओके. देन आहे सिकम. It is large bind sac which forms initial part of large intestine. Position right iliac fossa. Dimension length 6, breadth 7.5 centimeter. Relations anterior coils of intestine and anterior abdominal wall. Posteriorly psoas major muscle appendix. Blood supply sickle branch of ileoceolic artery. Okay. Ascending colon सेम त्याचं बघा डायग्राम तुम्ही पहिले काढायची डायग्राम आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या डायग्रामवरून सुद्धा समजेल की कसं त्याच्यात एक्सप्लेन करायचं. ओके. सो याच्यानंतर आहे लिव्हर. ओके. लिव्हर तर तुम्हाला माहीत आहे आयुर्वेदाचा पार्ट लिहून टाकायचा जे आठवतो ते. नंतर मॉडर्नचं लिहायचं. लिव्हर इज अ लार्ज अँड सॉलिड ग्लँड सिच्युएटेड ॲट राईट अपर ॲट्रियम quadrant of abdominal cavity, reddish brown in color, right. Weight आहे मेलमध्ये 1600 ग्राम and females मध्ये 1300 ग्राम. Location liver occupies the whole of right hypochondrium. Right external features wedge shaped, resemble four-sided pyramid laid on one side. Surfaces has 5 surfaces. Important: anterior, posterior, superior, inferior, right, lateral. Then lobes, it has right lobe. Okay. Then left lobe. Okay. Ligaments of liver, 2 types: false ligament, true ligaments. Okay. So हे आहे त्याची डायग्राम. चला. त्यानंतर आहे pancreas. Pancreas in the gland which are partially exocrine and partially endocrine. The exocrine part secretes digestive pancreatic juice and endocrine part secrete the hormones insulin. It is a soft lobulated and elongated organ. Color blackish yellow color. Size 150 to 20 centimeter. Breadth 2 centimeter. Thickness 1.2 to 8 centimeter and weight is 90 gram. Shape J shape. Location: the pancreas lies more or less transversely across the posterior abdominal wall at the level of first and second lumbar vertebra. Okay. Head of pancreas has 3 bordered 2 surfaces. One process, that is uncinate process, and neck of pancreas. Okay. Then spleen. Yes. So spleen म्हणजे लिहा त्याच्याबद्दल लिहायचा आयुर्वेदिक पार्ट. Then याचं लोकेशन आहे it lies mainly in the left hypochondrium and partially in epigastrium. Shape: spleen is wedge shape. Dimension: thickness 1 inch, breadth 3 inch, length 5 inch, weight 7 ounces, color dark purple. Position: lies obliquely along axis of the 10th rib. External feature: 2 ends, 3 borders, 2 surfaces, 2 angles and hilum. ओके. नंतर आहे इयर, आपले सेन्सरी ऑर्गन्स. पहिले त्याचा आयुर्वेदिक पार्ट लिहायचा आणि मग मॉडर्नचा लिहायचा आहे. ओके. हे कंपल्सरी आहे याच्यामध्ये. पार्ट्स ऑफ इयर: एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इंटरनल इयर. सो इट कन्सिस्ट ऑफ ऑरिकल or pinna or external acoustic meatus. Pinna is a part seen on surface and lowest part is soft and consists of connective tissue covered by skin. This part is called lobule. It is cartilaginous part. Okay. Then external acoustic meatus conduct sound wave from concha tympanic to tympanic membrane. Canal is S-shaped. Okay. There's 2 parts, medial and lateral. Then tympanic membrane. It is a thin translucent partition between internal ear and middle ear and shape as oval shape. Size 9 to 10 mm. Position: placed obliquely at the angle of 55 degrees with floor of meatus facing downwards, forwards, lateral. Surfaces: 2 outer and inner. Pars 2 pars fredia and pars tensa. 3 layers: outer, middle, inner. Okay. सो अशी डायग्राम काढायची आहे बस. ट्रॅकिया: white tube, patternal tube for passage of air and from lungs.
It is white tube, lower part of neck, superior mediastinum, meets upper and continuous with lower and larynx. Dimension 10 to 15 centimeter. Start lower end of larynx, that is 6th vertebra. Relation cervical part, thoracic part. Okay, so this is the diagram. Then kidney आपण आधीच पाहिलेली आहे. ओके, डेम्फ्रॉन सगळं ही युरेटरची डायग्राम आहे, असंच काढायचं आहे. ओके, देन युरिनरी ब्लॅडर सुद्धा आपण बघितलंय. ओके, त्याची डायग्राम ही वाली काढायची आहे. आणि हे जे तुम्हाला लेबलिंग्स दिसत आहे ते फक्त एकाच साईडला लिहा, एक तर राईट साईडला लिहा किंवा लेफ्ट साईडला लिहा. ओके, देन युरेथ्रा हे सुद्धा बघितलं आपण, ही त्याची डायग्राम आहे. ओके, मेल युरेथ्रा आहे हा. देन ब्रॅकियल प्लेक्सस. ओके, सो ब्रॅकियल प्लेक्सस सुद्धा LAQचा टॉपिक आहे, त्याची तुम्हाला डायग्राम पाहिजे छान आलेली. सेन्सरी ऑर्गन्स, आयबॉल. ओके, मॉडर्न पार्ट आयुर्वेदिक पार्ट लिहिला, मग मॉडर्न पार्ट लिहायचा, याचं इंट्रोडक्शन द्यायचं. ह्युमन आयबॉल इज कॉल्ड ॲज बल्बस ऑक्युलाय. It is an organ of sight. It is a sensory organ. Location eyeball is located in the bony cavity called as the orbital cavity or eye socket. Shape आहे spherical, diameter आहे 2.5 centimeter. त्याचे स्ट्रक्चर काय आहे? eyelids, eyelashes, eyebrows, conjunctiva, wall of eyeball. Okay. Then tongue, important. पहिले आयुर्वेदिक लिहायची माहिती, नंतर मॉडर्न. टिप ऑफ द टंग फॉर्म्स anterior free and which lies behind the upper incisor teeth. Root of the tongue at the back side, body of the tongue. Has two borders, right lateral and left lateral. Surfaces dorsum of tongue and upper surfaces oral part, pharyngeal part. Okay. Then nose. आयुर्वेदिक पार्ट लिहायचा, मग मॉडर्न लिहायचा. नोज performs two functions. It is respiratory passage and also an organ of smell. External nose and nasal cavity. Okay, so external nose, it is the skeletal framework formed partially by bones and partially by cartilages. Bones, nasal bones and frontal processes. Cartilages are superior, inferior, septal and small. Nasal cavity or internal nose extends from external nostril to posterior nasal apertures. Nasal cavity is divided into right and left halves by nasal septum. Then it has a roof, has a floor, has a nasal septum, lateral wall of nose. Okay, so हे तुमचं सेकंड पेपरचं आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जसं तुमच्या फर्स्ट पेपरमध्ये होती, राईट. सो ही आहे ब्रॅकियल प्लेक्ससची डायग्राम. ओके, ब्रॅकियल प्लेक्सस. सो डायग्राम अशीच काढायची आहे, कलर नाही द्यायचा आहे आणि पेननी काढायची आहे. ओके, आणि असे त्याला लेबलिंग केली तरी चालते, जशी या पिक्चरमध्ये आहे. देन आहे हे लंग्स, रूट ऑफ लंग्स आहे हे. सो याची सुद्धा डायग्राम इम्पॉर्टंट आहे. देन दिस इज अ लिव्हर, स्टमक, digestive tract system. Then this is a testis, this is a ovary, then this is a spleen. आणि ही डायग्राम आहे टंगची. ओके, सेन्सरी ऑर्गनचा डायग्राम करून जा, एक ना एक सेन्सरी ऑर्गन येणारच आहे. दिस इज सेन्सरी ऑर्गन्स. ओके, टंग. देन दिस इज द आय, दिस इज द इयर, नोज. ओके, देन हे बाकी तर फर्स्ट ह्याचे आहे. बघा, तुम्हाला डायग्राम पाहिजे असतील तरी हा सुद्धा तुम्हाला मिळून जातील. ओके, PDF. सो व्हिडिओ आता आपल्याला झालेला आहे, सगळं आपण वन शॉटमध्ये बघितलेलं आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ओके, थँक्यू.